जय शिवराय मित्रांनो, मी आपला सर्वांचा वैभव सवणकर पाटील। तर मित्रांनो, आपण आज मला वाटते चौथा आपला व्हिडिओ आहे यूट्यूबला। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये नियोजन महत्त्वाचं होतं। कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक प्रसंग मृत्यूचा होता, पण प्रत्येक प्रसंग मृत्यूचा असून सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन मोठं होतं। कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या अफजल खानाचा 2 मिनिटात कोतळा बाहेर काढला, पण या 2 मिनिटासाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 6 महिने नियोजन केलं होतं। खान कसा मारायचा, खान कुठे मारायचा, आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्येक प्रसंग हा नियोजन प्रमुख होता। फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा असा एकच प्रसंग होता की त्या प्रसंगाचं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नियोजन केलं नव्हतं, आणि तो प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू। फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत्यूचं नियोजन केलं नव्हतं, कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी असा एकमेव महापुरुष असेल की ज्याचं पोटात असताना नियोजन झालं की स्वराज्य आपल्याला उभं करायचं आहे, हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला स्वराज्य घडवायचं आहे। असा एकमेव महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। कारण माझे छत्रपती शिवाजीराजे 12 वर्षाचे होते आणि बेंगलोरमध्ये माझ्या पुत्र संभाजीराजे त्यांना कर्नाटक येथील आणि छत्रपती शिवाजीराजे यांना महाराष्ट्र जे 2 राज्य तयार करायचं आणि 2 राज्य तयार झाल्यानंतर मोठं साम्राज्य तयार करायचं असा माझ्या शहाजीराजाचा हेतू होता। आणि हेतू असताना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजे भोसल्यांनी महाराष्ट्रात पाठवले, आणि महाराष्ट्रात पाठवत असताना माझ्या शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना काय द्यावं, आजकालच्या मुलांसारखं दिलं नाही। एक आजकालचा जर मुलगा जर सहलीला जर गेला तर त्याची आई त्याला एक डब्बा, टिफिनचा डब्बा देते, आणि लईच जर काळजी असेल तर त्याला सांगते, बाळा तू मधल्या सीटला बस बर का। बाळ विचारतं का ग आई, तर त्याची आई म्हणते कारण पुढून एखादं ठोकला तरी तू सुरक्षित, आणि मागून एकाने ठोकलं तरी तू सुरक्षित राहशील, त्यामुळे बाळा म्हणते तू मधामध्ये बस। कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शहाजीराजे भोसलेंनी असा विचार न करता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी काय द्यावं, तर माझ्या शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जवळ बोलावलं आणि संस्कृतमधून स्वतः एक मुद्रा दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात। आणि ती मुद्रा कोणती होती, तर मुद्रा ही होती, प्रतिपचंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिवशेरशा मुद्रा भद्राय राजते। या मुद्रेचा अर्थ असा आहे की प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल, आणि एक दिवस या विश्वाला हे वंदनीय होईल। असं विश्वास होता माझ्या शहाजीराजांना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर। आणि दुसरं काय दिलं, तर माझ्या शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना एक छोटंसं मंत्रिमंडळ दिलं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, राजे पुढे चालून तुम्हाला याच्यापेक्षा मोठं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे। आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी एक भगवा ध्वज दिला, आणि सांगितलं हा भगवा ध्वज कोणालाही पेलणं शक्य नाही, हा वारीला जाणाऱ्या वारकऱ्याच्या खांद्यावर, आणि ज्याच्या मनगटामध्ये रग आहे आणि छातीमध्ये धग आहे, त्याच्याच खांद्यावर हा भगवा पेलतो। आणि राजे मला निश्चय विश्वास आहे की तुम्ही हा भगवा ध्वज या मातीमध्ये प्रचंडपणे वाढवू शकता। आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा भगवा ध्वज घेऊन महाराष्ट्रामध्ये आले। मासाहेब जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आला, तेव्हा कशी होती पुण्याची अवस्था, उद्ध्वस्त ओस आणि कंगाल झालेलं पुणे। रायाबानं गाढवाचा नांगर फिरवला होता, सर्व माती बकाल करून टाकली होती, आणि या मातीत एक पहार रवली, फुटकी कवडी त्याला अडकवली, आणि सांगितलं इथं वस्ती करणं असो, जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल। आणि त्या भीतीनं माणसं परागंदा झाली, आणि तिथे आल्यात मासाहेब जिजाऊ।
मासाहेब जिजाऊ तिथं आल्यात, आजूबाजूला डोंगरदऱ्यावर नजर फिरवली आणि टपके डोळे दिसू लागले. मासाहेबांनी त्याच डोळ्याला घातली साथ. या या परत. मासाहेबांनी विचारलं, पुण्याच्या भरोशावर? आणि कडकल्या मासाहेब जिजाऊ, माझ्या शिवबाराजांच्या भरोशावर. या राजे समर्थ आहेत. आणि आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातनं माणसं गावात यायला लागली. पण परत शेतकऱ्याला, अरे गावात तर आलो, घरात तर आलो, पण खावं काय, प्यावं काय? अरे शेती करावी तर पेरावं काय? अरे काय काय आहे आमच्याकडं? आणि कडाडल्या मासाहेब जिजाऊ. आणि मासाहेब जिजाऊंनी शेतकऱ्यांना बेजोड्या दिल्या, खतं दिली, बिबियानं दिली. आणि उद्या शेतकरी शेतात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्यांची कणसही रगडली आणि शेतकरी आनंदित झाला. पण परत एकदा शेतकऱ्यांचा काळजात रुळा उठला. अरे कष्टाला फळ आलं, पण यवनांची टोळदोळ कधी येईल? उभ्या पिकात नंगा नाच मांडेल. आणि शेतकरी भरारला आणि आला मासाहेब जिजाऊंकडं. आणि मासाहेब जिजाऊंना सांगायला आला, मासाहेब गावात तर आलो, घरात तर आलो, मोत्यासारख्या दाण्यांची कणसही रगडली, पण यवनांची टोळदोळ कधी येईल? उभ्या पिकात नंगा नाच मांडेल. काय काय करावं आम्ही? आणि घरातल्या मासाहेब जिजाऊ, तुम्ही शेताच्या बांधावर पाखरं बसू नये म्हणून तुम्ही काय करता? आणि इथला शेतकरी म्हणाला, काही नाही जे, फक्त बांधावर गोपण्या घेऊन सज्ज राहतो. आणि मासाहेब जिजाऊ म्हणाल्या, आता पण तेवढंच करा, आता पण तेवढंच करा. आणि इथला शेतकरी शेतात गेला. तर मित्रांनो, असा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याचा एक भगवा ध्वज रावला. आणि आपल्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी काय केलं, यवनांच्या टोळधडी वाचवण्याकरता काय केलं, ते आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जय शिवराय मित्रांनो.